शेतकरी मित्रांनो नमस्कार. शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी गुरुजी या यूट्यूब चॅनलमध्ये. शेतकरी मित्रांनो, मी तुम्हाला सतत एक नवीन माहिती देत असतो. त्याचप्रमाणे आजच्या देखील व्हिडिओमध्ये ही एक नवीन माहिती तुम्हा सर्वांसाठी मी घेऊन आलेलो आहे. तर शेतकरी मित्रांनो, सध्याच्या काळामध्ये आपण काय करतोय की जे शेतकरी आहेत तर ते काय करतायत की जे आपलं उत्पादन आहे ह्या उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी पाहतोय किंवा उत्पादनामध्ये वाढ करणं आपण सध्याच्या काळामध्ये गरजेचं आहे. मग त्यानुसार शेतकरी मित्रांनो, मी एका प्लॉटमध्ये आलेलो आहे ज्या ठिकाणी या शेतकऱ्यांनी 9799 श्रीराम बायोसीडचं 9799 वाण लावलेलं आहे. तर हे जे 9799 वाण आहे तर हे एकदम म्हणजे भरघोस उत्पादन देणारं वाण आहे. त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांना मुरघास करायचा असेल, त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांना त्याचं उत्पादन घ्यायचं असेल तर हे दुय्यम जे काही आपलं जे उत्पादन आहे हे दुय्यम उत्पादन आपल्याला देणार आहे. म्हणजे मुरघास देखील आपल्याला याचा चांगला होणार आहे. त्याचबरोबर जे काही आपलं जे काही उत्पादन आहे हे उत्पादन देखील चांगलं होणार आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, इथील काही शेतकरी आहेत ते शेतकरी या वाणाबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहेत किंवा त्यांचं जे काही अनुभव आहे, प्रॅक्टिकली जो अनुभव आहे तो देखील आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तोपर्यंत तुम्ही जर आणखीन आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चित चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ निश्चितच आपल्या मित्रांसोबत शेअर करा. मित्रांनो, इथं तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागं हे 9799चं वाण आहे आणि सध्याच्या काळामध्ये हे जर तुम्ही बघितलं तर याला जवळजवळ 20 ते 21 रांगा आहेत. म्हणजे जे काय आपलं उत्पादन आहे हे उत्पादन आपल्याला चांगलं भेटणार आहे. माझे नाव प्रशांत हनुमंतराव पाटील, जिल्हा परिषद सदस्य चिकलठाण, जिल्हा परिषद गट. आज झरे येथे श्री महादेव जाधव यांच्या शेतामध्ये बायोसीड श्रीराम बायोसीड 9799 या जातीचे मकावान त्या शिबिरासाठी आज उपस्थित होतो. नक्कीच मदत करणार आहे. एकंदरीत पाहता येणाऱ्या हंगामामध्ये शेतकऱ्यांनी याचा जास्तीत जास्त वापर करून आपल्या उत्पन्न वाढीमध्ये भर टाकण्यास प्रयत्न करावा. हे वाण अतिशय चांगले आहे. माझं नाव सुशांत चंद्रसेन झरेकर, राहणार झरे, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर. या ठिकाणी बायोसीडचे मक्याचं वाण 9799 ह्या कंपनीचं कार्यक्रम ह्या झरे गावात होता. आज म्हणजे चालू आहे. तर ह्या ठिकाणी मी आलो असता इथं मला मकाचं हे 9799 वाण जे आहे बायोसीडचं बघायला भेटलं. आणि ह्या कणसाचं हे बघू शकता तुम्ही 20 लाईनी दिसत आहेत आणि कडेपर्यंत कणीस भरलेलं आहे आणि कलर वगैरे चांगला आहे आणि मकाची हाईट पण चांगली दिसली. मुरघासासाठी पण चांगले वाटले. मुरघासा 10 फुटापर्यंत हाईट गेल्यासारखं दिसते इथं आणि हिरवागार पाला पण राहतोय मकाला शेवटपर्यंत. आणि उत्पन्नासाठी आणि मुरघासासाठी विकायसाठी म्हणा चांगलंच आहे आणि भरपूर त्यात नफा होईल असं वाटते. एकरी मला वाटते 40 प्लस तर ॲव्हरेज भेटेल 45 क्विंटलच्या हिशोबाने जर धरलं तरी. आणि 15 टन प्लस एका पिशवीला म्हणजे जवळजवळ 30 टनाच्या पुढे जाईल एकरी मुरघास केला तर ह्या मक्याचं, असं मला वाटतंय एकंदरीत. माझं नाव राजेंद्र महादेव जाधव. तर माझ्या शेतामध्ये बायोसीड कंपनीची 9799 ह्या वाणाची मका मी केलेली आहे. तर हा वाण मला आमच्या जोडीदाराने सुजित कांबळे त्यांचं दुकान आहे त्यांनी दिलेलं आहे, चांगला आहे म्हणून. आणि तो केला तर चांगला आला आहे आणि त्याची हाईट वगैरे म्हणलं तर 12-13 फुटाच्या आसपास आहे हाईट आणि कणीस चांगलं भरलेलं आहे. पुन्हा त्याचा कलर चांगला आहे. तर चांगली वाटते मका, उत्पादन बी चांगलं भेटेन असं वाटतंय. मुरघासासाठी म्हणलं तर एकदम चांगल्या क्वालिटीची मका आहे, कारण ह्याची हाईट भरपूर आहे, कणीस चांगलं आहे आणि दोन्ही साईडनंही उत्पादनाच्या दृष्टीनं पण आणि मुरघासाच्या दृष्टीने पण चांगली आहे. आणि ज्याला कोणाला करायची असेल तर बिनधास्तपणे 9799 ही मका करावी. सुरेखा ॲग्रो एजन्सीचा ओनर आहे मी. माझे 3-4 वर्षापासून दुकान आहे. तर 3 वर्षापासून मी मका विकतो. बऱ्याच कंपन्यांचे मका विकले मी. पण अक्षय डुकरे साहेब जे बायोसीडचे प्रतिनिधी आहेत त्यांनी हा मला डेमोसाठी दिली. तर मी झरे गावातील महादेव जाधव यांना हा डेमोसाठी मका दिली. तर बाकी कंपन्यांच्या दृष्टिकोनातून तर ह्याची 12-13 फूट हाईट जाते. म्हणजे मुरघासाच्या पर्पजसाठी पण मका चांगली आहे आणि उत्पन्न 40-45 क्विंटल आहे.
आणि गडद नारंगी कलर आहे. 20 लाईन 20-21 लाईन भरतात. असं मी शेतकऱ्यांना ही करतो की तरी सगळ्यांनी हा वाण वापरावा.